नमस्कार मंडळी, स्वागत आहे सीमाता युट्यूब चॅनल वरती. आणि आज आपण बनवणार आहे विदर्भ झणझणीत आलू वांग्याची भाजी. तर आता ही कशी बनवायची आहे बघा. लागणारे साहित्य: वांगे, टमाटर, कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर, जिरं, मोहरी आणि ही मेथी आहे. तर बघा कशी करायची आहे. तर मंडळी, आपण या आलू वांग्याला कापून घेऊ आणि आता कशा प्रकारे कापू त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आता बघू. तर मंडळी, या वांग्याला असे लांबोळके कापायचे, तेव्हाच ही भाजी खायला चांगली वाटते. आणि फंक्शनला मोठे वगैरे फंक्शन जेव्हा राहते ना, तेव्हा ही भाजी चांगली वाटते. असं म्हणजे दिसायला चांगली वाटते आणि खायला पण छान वाटते. तर बघा, आता एवढे छान असे लांब लांब कापले आहे मी असे, आणि दिसायला पण छान वाटते. आणि ही जी भाजी आहे ना, आपण जेव्हा खातो ना, याला ही दांडी पण आवश्यकच आहे असणं. कोणाकोणाला याला शिंगाडा म्हणतो आपण, तर असं कोणी खातात या दांडीला पकडून. आणि याला आता छान तेलामध्ये हे बटाटे अशा प्रकारे कापले आहे. पण पहिले बटाटे तेलामध्ये शिजवायचे आपल्याला. आणि जिरं मोहरी टाकलेले आहे. जिरं मोहरी टाकलंय. आता ते तडतड उडून राहिलंय. जिरं मोहरी टाकलाय आणि सोबतच मी थोडं हे टाकत आहे, मेथी दाणे. सोबतच हे तडतड उडून राहिलंय, मेथी पण आणि जिरं पण. तर आता आपण तेल गरम झालंय, कांदा टाकत आहे आणि जिरं मोहरी मेथी हे पहिलेच टाकलेलं आहे. जिरं मोहरी मेथी पहिलेच टाकले. आता कांदा टाकलाय. आता कांदा परतायचा आहे लालसर येईपर्यंत. आणि कांदा झाला की मग आपल्याला लसूण पेस्ट टाकायची आहे. तर आता कांद्याला होऊ द्यायचं आहे. आणि वांगे वगैरे तर धुवूनच आहे, बटाटे पण धुवूनच आहे. झणझणीत वांग्याची भाजी आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकत आहे. तर बघा, छान त्याला परतून टाकते. त्याला या लसणच्या पेस्टला सुद्धा होऊ देते आणि थोडा मसाला पण टाकते त्याच्यासोबत. थोडा मसाला पण टाकते म्हणजे थोडा आणखी टेस्टी. आणि याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. त्याला परतायचं आहे इकडून तिकडून. झालं की बघा, कांदा लालसर होऊन राहतो छानपैकी. पेस्ट होऊन राहिली. जेवढं तुम्ही परताल तेवढं जळणार नाही आणि भाजी पण चांगली होणार. कांदा पण झालेला आहे, लसूण अद्रक पण झालंय पेस्ट टाकून आणि तेलामध्ये छान झालेलं आहे ते. आणि आता याच्यानंतर मी तिखट मीठ टाकणार आहे. मीठ वगैरे टाकलं आहे सर्व. आता या तिखट मिठाला होऊ द्यावं लागेल तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला मग टमाटर सोडायचे आहे. तर याला चांगलं होऊ द्यायचं आहे. याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि हे जळलं नाही पाहिजे, खाली बुडाला लागलं नाही पाहिजे. जर आपण याला परतवलं नाही, चम्मच मारत राहिलं नाही, तर हे खाली बुडाला लागू शकते. तर आता हे पण तिखट मीठ पण झालेलं आहे. आता याच्यानंतर मी छान टमाटर टाकणार आहे. तिखट मीठ झालेलं आहे आणि टमाटर टाकते आता छान. आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. टमाटर जे आहे ना, त्याला चांगले चिमेपर्यंत त्याला परतायचं आहे. आणि छान अलस करायचं आहे. आणि ते सर्व झाल्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहे. आणि थोडी त्याच्यावरतीच मी थोडी कोथिंबीर पण टाकून देते याच्यावरती. आता ह्या टमाटरला चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि याच्यानंतर मग आपल्याला छान त्याच्यानंतर हे चांगले टमाटर झाले की बटाटे टाकायचे. आणि बटाट्याला चांगल्या तेलामध्ये शिजवायचे आहेत आपल्याला. तर बटाटे तेलामध्ये शिजवल्याशिवाय आपल्याला वांगे टाकता येणार नाही. म्हणून पहिले आपल्याला तेलामध्ये बटाटे शिजवा लागेल आपल्याला थोडे, आणि मग वांगे टाकायचे. तर आता टमाटे होऊन राहिले. तर याला पहिले परतून करते याला, कारण वेळ लागतो व्हायला. आता हे टमाटर वगैरे सर्व झालंय छान तेलामध्ये. आता मी बटाटे टाकले आहे, म्हणजे आलू टाकले आहे. तर आता याला पण छान परतून घेते. याला थोडं तेलामध्ये होऊ देते आणि त्याच्यानंतरच मी वांगे टाकते. म्हणजे हे जर तेलामध्ये झाले तर, आणि वांगे लवकर शिजतात ना म्हणून.
वांगे कसे लवकर शिजून जातात आणि बटाटे कसे शिजत नाही, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो याला. म्हणून पहिले वांगे तेलामध्ये आपले हे बटाटे तेलामध्ये करून घेते. आता बटाटे झाले आणि आता वांगे पण टाकून देते. बटाटे झाले छान तेलामध्ये झाले आणि वांगे पण टाकून देते. छान आता याला परतवते इकडे तिकडे. हा छान टेस्टी वास येऊन राहिला आहे बघा. म्हणजे भाजी छान होणार आज. तर बघा आता छान झाल्यानंतर याला थोडं एक झाकण ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी सोडत न्यायचं याला. तर मंडळी आता बघा ठीक मंडळी, चला मी आता आलू वांग्याच्या भाजीमध्ये पाणी टाकलंय. महाराष्ट्र विदर्भ झणझणीत आलू वांग्याची भाजी. आता पाणी टाकलंय याला. आता पुन्हा वाफेवरती याला होऊ देते. असं त्याला झाकून ठेवते आता छानपैकी. जास्त रस्सा नाही करत आणि शिजली पण आहे. आता याच्यामध्ये थोडा सांबार टाकून देते. तर मंडळी आमची आलू वांग्याची भाजी झालेली आहे. महाराष्ट्र विदर्भ झणझणीत आलू वांग्याची भाजी. लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि आमचं YouTube चॅनल आवडल्यास आणखी तुम्ही कमेंट्स करून आम्हाला सांगा.